हॅलो, गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. माझं नाव अभया कुलकर्णी. मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि लाईफ कोच आहे. यूट्यूबमध्ये रोज तुम्ही बघताय नवीन नवीन गोष्टी. मोटिवेशनल स्पीकर असतात, त्याच्यानंतर रेकी मास्टर असतात, तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी असतात, काही कोर्सेस असतात, काही वेबिनार असतात आणि हे सगळे तुम्ही अटेंड करून तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळा म्हणून आपल्याला सजेशन केलं जातं. काही लोक हे कोर्सेस करतात, काही पॉझिटिव्हिटीकडे जाणारे चांगले चांगले गोष्टी असतात त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट होऊन ते कोर्सेस करतात. पण हे सगळं केल्यानंतर जेव्हा हे कोर्स संपतात तेव्हा तुम्ही हे खरोखरच पॉझिटिव्ह होता का हो? तुम्ही हॅपी राहता का? कारण डे टू डे रुटीनमध्ये पावलाला आपल्या मनामध्ये लगेच निगेटिव्हिटी भरली जाते, एवढे प्रॉब्लेम्स असतात. पण तुम्ही हॅपी राहता का? तुम्ही म्हणाल आता तू आम्हाला हे कशाला विचारायला लागलीस की आम्ही हॅपी राहू आणि तुझ्याकडे काय आहे की तू मोटिवेशनल स्पीकर आहे म्हणतेस. तर माझ्याकडे एक सक्सेस स्टोरी आहे माझी स्वतःची. मी गेली 2-3 वर्ष या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, याची प्रॅक्टिसेस केलेली आहे आणि मी एक चांगलं आणि सक्सेसफुल लाईफ जगते आहे. मी आता माझी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. सक्सेस स्टोरी आहे माझी. मी सुद्धा अशीच होते की खूप घाबरट होते, खूप निगेटिव्ह होते. मला कुठल्याच गोष्टी चांगल्या वाटायच्या नाहीत आयुष्यामध्ये. कायम माझ्यामध्ये नकारात्मकता लगेच यायची. जरा काही थोडी ॲडव्हान्स कंडिशन आली की मला वाटायचं नाही हे होणार नाही, हे आपलं हे असंच आहे. असे सतत मला ह्या जाणीवेतून मी कधी पॉझिटिव्ह व्हायचे नाही. त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होत गेले. माझं लग्न झालं, मुलगा झाला, माझी फॅमिली सगळी छान होती, सगळं होतं. पण गेली 2-3 वर्षापूर्वी मला एक मोठा ॲक्सिडेंट झाला. मी गाडीवरून माझ्या मिस्टरांच्या बरोबर चालले होते आणि मी हातावर पडले, हाताचे तुकडे झाले आणि माझी सर्जरी करावी लागली. आणि तो माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, कारण मी परत निगेटिव्ह झाले. मला खूप वाईट वाटायला लागलं, कारण मला काहीच करता येत नव्हतं. उजवा हात होता, मला जेवतासुद्धा येत नव्हतं, कपडेसुद्धा घालता येत नाही, सारखं लोकांवरती अवलंबून राहायचं. या गोष्टीचं डिप्रेशन आलं होतं आता. आणि माझं लाईफ फूड नावाचं एक ऑनलाईन फूडचा बिझनेस आहे. मग तो कसा चालवायचा हा एक माझ्यासमोर प्रश्न होता. ठीक आहे म्हणलं, 1 महिन्यानंतर काहीतरी परिस्थिती सुधारेल म्हणून मी परत आता माझा एक्सरे होता. त्या दिवशी मी एक्सरे काढायला गेले आणि परत त्याच हातावरती परत पडले मिस्टरांच्याबरोबर आणि परत तोच हात माझा मोडला आणि परत एक या साईडला, एक त्या साईडला पट्टी आणि एक पुढच्या साईडला पट्टी, अशा 2 पट्ट्या माझ्या हाताला बसल्या. मग असं वाटायला लागलं की आयुष्य संपलं, काही नाही. अशा डिप्रेशन स्टेटमध्ये माझ्या मोठ्या बहिणीने मला मार्गदर्शन केलं. ती मला म्हणली, केरळमधल्या एक मॅडम आहेत सुजा आर मोहन आणि त्यांचं आपण मोटिवेशनल त्या स्पीकर आहेत, लाईफ कोच आहेत, आपण त्यांचा क्लास सुरू करूया. आणि त्या हिंदीमध्ये क्लासेस घेत आहेत. मग आम्ही त्यांना जॉईन झालो. सकाळी 5 वाजता त्यांचा क्लास असायचा मॅडमचा आणि मॅडमने आम्हाला छान छान टेक्निक्स शिकवायला सुरुवात केली आणि खरोखरच चेंज व्हायला लागला. म्हणजे एवढी निगेटिव्हिटी भरलेली मी व्यक्ती होते, मी पॉझिटिव्ह व्हायला लागले. आणि अक्षरशः 20व्या दिवशी मी मॅडमना फर्स्ट कॉफी टेबल इंटरव्ह्यू दिला त्यांना की माझ्यामध्ये कसा चेंज झाला. मॅडमने आम्हाला सलग 2-2.5 वर्ष इतकं छान मार्गदर्शन केलं सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि मग आम्ही डेव्हलप होत गेलो. आम्ही आम्हाला जरी निगेटिव्हिटी आली किंवा काही प्रॉब्लेम्स आले तरी आम्ही त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याची टेक्निक आम्हाला माहीत असल्यामुळे फार काय आम्ही निगेटिव्ह नाही राहत आता, किंवा तेव्हाही नाही राहायचो आणि त्याच्यातून बाहेर पडायचो. चांगल्या गोष्टी शिकलो, नवीन गोष्टी डेव्हलप केल्या आणि ओव्हरऑल आमचं लाईफ एकदम स्टेबल झालं. हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यात माझ्यावर सेकंड आघात झाला. म्हणजे नोव्हेंबरमध्ये माझे मिस्टर गेले मला आणि या जगाला सोडून कायमच्या आमच्यातून निघून गेले. आज 6 महिने झाले या गोष्टीला. मी जर काहीच केलं नसतं, मॅडमचा क्लासही केला नसता, तर मी आज तुमच्यासमोर उभी राहिली नसते. मी एकतर डिप्रेशनमध्ये खूप गेले असते, मलाच काही समजलं नसतं. पण मॅडमनी सांगितलेले सगळे टेक्निक त्यावेळेलासुद्धा मी केले आणि ह्या 6 महिन्यातसुद्धा मी त्याचा चांगला अभ्यास केला. रोज त्यांना फॉलो केलं. रोज पॉझिटिव्ह गोष्टी कशा आपल्या जास्तीत जास्त आत्मसात करता येईल. आणि जरी माझे मिस्टर गेले असतील तरीसुद्धा चांगल्या आठवणींशी ते माझ्याबरोबर जोडलेले आहेत अजूनही. आणि मी त्यांच्याबरोबरच्या ज्या आमच्या चांगल्या आठवणी आहेत त्या रोज मी मनात आणते आणि त्यांना ब्लेसिंग देते. त्यामुळे मला ते माझ्यातनं निघून गेलेत असं वाटत नाही. ही माझी झाली पॉझिटिव्हिटी. आणि ह्याच्यातूनच मी आता बऱ्यापैकी सेटल झाले. अजून नाही सेटल झालेले, पण मी प्रयत्न करते. जवळपास 60% मी स्वतःला हील केलेलं आहे. आणि आज मी तुमच्यासमोर एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून उभी आहे. माझा हा प्रवास 3 वर्षाचा आहे. आता उद्यापासून मी ही व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे.
माझे यूट्यूबवरती पण छोटे छोटे व्हिडिओज आहेत, माझे झूम मीटिंग्स पण आहेत. पण मी ही व्हिडिओची सिरीज खास तुम्हा लोकांच्यासाठी आणि एक्झॅक्टली आपल्याला काय करावं लागेल पॉझिटिव्हिटीमध्ये येण्यासाठी आणि आपल्याला चांगलं सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी, आपल्याला मनी अट्रॅक्ट करण्यासाठी, काही ज्या मनातल्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामधल्या त्या सक्सेसफुली आपल्याला मिळवण्यासाठी एक्झॅक्टली काय करावं लागेल आणि कसले प्रॅक्टिसेस करावे लागतील, या सगळ्यांच्या गोष्टींचं मी तुमच्याबरोबर डिस्कशन करणार आहे. उद्यापासून माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.